या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस। ॲडव्हान्स बुकिंग सुरू। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी सोलापूर शहरातील शाळेत आलेल्या इयत्ता 8वीतील मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला फौजदार चावडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कराड येथून ताब्यात घेतला आहे। अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी 24 तासात त्या मुलीसह तरुणाला शोधले। सिद्धराम बुक्का राहणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे। अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय कुंभारी येथे राहायला असताना संशयित आरोपी सिद्धराम त्याची मुलीची ओळख झाली होती। काही महिन्यापूर्वी मुलीचे कुटुंबीय हत्तूर येथे राहायला गेले होते। दरम्यान 15 ऑगस्ट रोजी शाळेतील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी ती मुलगी सकाळी 10:30 वाजता घरातून बाहेर पडली होती। 11:30 वाजल्यानंतर ही मुलगी घरी न आल्याने तिच्या आईने इतरत्र शोध घेतला। मैत्रिणीकडे विचारपूस केली परंतु मुलगी सापडली नाही। त्यानंतर मुलीच्या आईने फौजदार चावडी पोलीस ठाणे गाठलं। पोलिसांना शाळा ते सोलापूर एसटी स्टँड या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पडताळले। त्यावेळी एक तरुण दुचाकीवरून अल्पवयीन मुलीला मोहोळच्या दिशेने घेऊन जात असल्याचे दिसलं। पोलिसांनी पाठलाग केला आणि मोहोळ बस स्टँडवर चौकशी केली। दुचाकी मोहोळमध्ये लावून तो तरुण एसटीने कराडकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली। फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांचे पथक कराडच्या दिशेने रवाना झाले। पोलिसांनी कराड येथून दोघांनाही सोलापुरात आणले। ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक सतीश बावणे यांच्या नेतृत्वातील पोलीस अंमलदार अयाज बागलकोटे, अमोल खरटमल, सूरज सोनारोलकर, अमोल पवार यांच्या पथकाने पार पडले। संशयित आरोपी सिद्धराम बुक्का याची बहीण कराड येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। कराडला जाताना वाटेतच पोलिसांनी सिद्धरामच्या भावजीचा क्रमांक मिळविला। त्यानंतर सायबर पोलिसांच्या माध्यमातून त्या क्रमांकाचे लोकेशन शोधले आणि पोलीस त्या ठिकाणी पोहोचले। त्यावेळी अल्पवयीन मुलगी त्यांच्या घरी दिसली पण सिद्धराम बाहेर गेला होता। पोलिसांनी मुलीच्या ताब्यात घेतलं आणि सिद्धराम याची वाट पाहिली। तत्पूर्वी घरातील सर्वांचे मोबाईल पोलिसांनी काढून घेतलं होतं। काही वेळाने सिद्धराम बहिणीच्या घरी आला आणि पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन सोलापूरची वाट धरली। सिद्धराम विरुद्ध अपहरणासह पोक्सो अंतर्गत आता गुन्हा दाखल झाला आहे। या घटनेने शहरात खळबळ माजली।